नमस्कार मैत्रिणींनो. तर आज इथे मी बनवणार आहे साध्या सोपी खिचडीचा प्रकार. या खिचडीपुढे तर तुम्ही पुलाव किंवा बिर्याणीसुद्धा विसरून जाल. अशा पद्धतीची ही साधी सोपी खिचडी एकदा खाल तर तुम्ही पुलाव किंवा बिर्याणी विसरून जाल. चला तर इथे मी आज या साध्या सोप्या खिचडी बनवायला सुरुवात करते. तर इथे मी एका टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. मिरची, कांदा, कढीपत्ता हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. ही खिचडी अतिशय खूपच चांगली अशी लागते. त्यानंतर इथे मी टाकणार आहे मीठ आणि आपले घरात जे मसाले असतात ते मी टाकून घेणार आहे. जसं की हळद, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि एक सिक्रेट मसाला आहे तो मी यामध्ये टाकणार आहे. सिक्रेट मसाला म्हणजे आपला जो असतो तो मॅजिक मसाला, तो सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. हाच तो सिक्रेट मसाला. या मसाल्यामुळे या खिचडीला खूपच चांगली चव येते. तुम्ही बाकी भाज्या नाही घातल्या तरी चालतील. फक्त तांदूळ आणि थोडी मूग डाळ यामध्ये टाकून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा टाकू शकता किंवा व्हेजिटेबल्स टाकू शकता. जे पण तुमच्याकडे असतील ते पण नाही टाकलं तरी काही हरकत नाही. या मसाल्यामुळे तर खूपच चांगली चव येते मॅजिक मसाल्यामुळे. मॅजिक मसाला म्हणजे एक जादूचाच प्रकार आहे या खिचडीमध्ये. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे तांदूळ आणि डाळ जी भिजवत ठेवलेली होती पाण्यामध्ये, ती मी यामध्ये आता टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे उकळलेलं पाणी मी टाकणार आहे यामध्ये. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी आता झाकण ठेवून देणार आहे. तुम्ही ही खिचडी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण इथे मी आज टोपामध्ये बनवणार आहे. तर अशा पद्धतीने आपली ही चमचमीत अशी ही खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा करून खाणार तर तुम्ही खरंच पुलाव किंवा बिर्याणी विसरून जाणार. एकदा तुम्ही बनवून बघा ही खिचडी. साधी सोपी खिचडी आहे. तर अशा पद्धतीने आपली खिचडी ही रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा बनवून पहा. खूप छान लागते. बाय बाय.